लातूरच्याच गावचे गावकरी बबलू देशमुख आपल्या सोबत आहेत। बबलूजी, हा दृश्य आपण ही पाहतोय स्क्रीनवर, पुढारीवर तुम्ही ही दृश्य पाहू शकताय। आणि मला एकच प्रश्न माझा की आरोपी जो आहे तो पोलिसांना भेटतोय, ही भेट नेमकी का होती? मॅडम, आम्ही आमच्या प्रत्येक स्टेटमेंटमध्ये हीच मागणी केली की आरोपी सोबत PSI हे राजरोजपणे चहा घेतात, त्यांना गाडीवर बसून फिरवितात, त्यांच्यासोबत जेवण करतात। मग जर अधिकाऱ्याचं असं जर आरोपी सोबत जर संगनमत असेल तर आम्हाला न्याय कसा मिळेल? म्हणून तर आम्ही PSI पाटील यांना निलंबित करून त्यांना सह आरोपी करा म्हणून आम्ही मागणी केली या प्रकरणामध्ये। हॅलो, पण बबलूजी, आरोपी आणि PS यांच्याबरोबर संतोष देशमुख यांचे बंधू काय करतात? ते तर बाजूच्या टेबलला चहा घेत होते। त्यांची आणि सुदर्शन देशमुखची एवढी ओळख नव्हती, पण पाटील साहेबांचा त्यांचे म्हणजे आता पाटील साहेब केस पोलिसला असल्यामुळे काही वेळ त्यांची परिचय झालेला आहे। त्यामुळे ते पाटील साहेबांना फक्त म्हणजे साहेब कुठपर्यंत हे चालू आहे हे विचारलं आणि त्यांनी निघून गेले तिथून। त्या भेटीत नेमकं काय घडलं होतं, तुम्हाला काही कळू शकलेलं आहे का? नाही मॅडम, मला त्या संदर्भात सविस्तर मी काही बोलू शकत नाहीये। बरं, आणि आंदोलक म्हणून तुमची आता पुढची भूमिका काय असणार आहे? आमची भूमिका, आम्ही आज संध्याकाळी मसाजोग येथे कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं आहे। विधिमंडळामध्ये आणि लोकसभेमध्ये दोन्हीही आमच्या ह्या खून प्रकरणाचा मुद्दा प्रखरतेने आमचे इथले संबंधित जे आमदार खासदार आहेत ते मांडत आहेत। त्यांच्या ह्याच्यावर मुख्यमंत्री महोदयांनी बी चांगल्या प्रकारे SITची नेमणूक करू वगैरे, त्यामुळे आम्हाला सुद्धा शासनाकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। निश्चित बबलूजी, विनंती आहे, 1 मिनिट थांबवते। आमचे प्रतिनिधी विक्रांत आपल्या सोबत आहेत, त्यांना सुद्धा तुम्हाला काही विचारायचं आहे। विक्रांत, बबलूजी, खरं तर ही जी भेट झालेली आहे त्याचं CCTV फुटेज हे आत्ताच नेमकं समोर येतंय। हे सगळं त्यावेळीपासून ठरवून घडवलं होतं का? ठरवून त्यांना आवाज दिला होता का धनंजय देशमुख यांना आणि म्हणून भेटीसाठी बोलवलं? त्याचं CCTV फुटेज हे आता व्हायरल केलं जातंय असं तुम्हाला वाटतंय का? हे सगळं जाणीवपूर्वक घडलं होतं, जाणीवपूर्वक त्यांची भेट घेतली होती असं वाटतं? असं काही नाही। त्या हॉटेल एक चहा नाश्त्याचं हॉटेल आहे, तिथं आरोपी आणि पाटील साहेब दोघं चहा अलीकडल्या टेबलला बसले होते आणि संतोष देशमुखचे भाऊ, लहाने भाऊ आणि त्यांचे एक मित्र पलीकडल्या टेबलला चहा घेण्यासाठी बसले होते। पाटील साहेबांचा त्यांचा पहिला परिचय असल्यामुळे पाटील साहेब चहा घेत आहेत आणि 2 दिवसापूर्वी तो भांडण वगैरे तिथे झालं होतं मसुजोगला त्या आवाजा कंपनी तिथं। त्या संदर्भात पाटील साहेबांना ते विचारायला गेले किंवा साहेब म्हणजे त्यामध्ये त्यांची आता काय चर्चा झाली हे मी सांगू शकत नाही, परंतु हा काही प्री प्लॅन नव्हता किंवा ते त्यांना फक्त ते ऍज अ इन्सिडेंट म्हणून ते दोघं बी त्या हॉटेलमध्ये हजर होते। बरं, या हॉटेलमध्ये जी भेट झाली म्हणजे तुम्ही म्हणता 2 दिवसापूर्वी जी काही घटना घडलेली होती, त्या कंपनीच्या बाहेर जी काही मारहाण झाली होती, त्यानंतर एक आरोपी आणि PSI जे पोलीस सब इन्स्पेक्टर जे आहेत, उपनिरीक्षक आहेत, ते भेटतायत। काय नेमकं कारण होतं भेटीमागे? म्हणजे त्या भागामध्ये चर्चा असेल का भेटतायत? काय नेमकं बोलणं होत होतं? त्या दोघांमध्ये काही चर्चा होत होती? हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला जात होता? काय नेमकं घडत होतं? पाटील साहेब वारंवार त्यांच्या सरपंचाला किंवा त्यांच्या भावाला सांगत होते की आपण हे प्रकरण मिटविलंय आणि त्यांच्या त्या शब्दामुळे तर आज आमच्या सरपंचाचा जीव गेलाय। त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून सरपंच बिनधास्त मसुजोगला आले होते। पाटील साहेब जर त्यांना आश्वासित करीत नव्हते किंवा आपण हे मिटविलंय, माझं बोलणं झालंय, तर सरपंच का बाहेर फिरत नव्हते किंवा थोडेफार सावधानगी बाळगीत होते। पण पाटील साहेबांनी त्यांना म्हणजे असं सांगितलं की बाबा मी बोललोय समोरच्या संगत, हे प्रकरण आपलं मिटलंय। विक्रांत